सडेतोड पत्रकारिता मराठवाड्याकरिता पाहूयात मराठवाड्यातील आजच्या ताजा घडामोडी। परभणी येथील लोकप्रिय नगरसेवक अमरदीप रोडे यांची काही दिवसापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली होती। संजय भराडे यांनी हत्येचे कारण हे आर्थिक वाद असून किरण डाके हे अमरदीपने दिलेले पैसे फायनान्स कंपनीला परत करीत नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। सोबतच 20 तोळे सोन्याची चेन व अंगठ्या चोरल्याची फिर्याद करण्यात आली आहे। आरोपी किरण डाके व रवी गायकवाड यांच्यासह 2 महिलांना पोलिसांनी तपासणीसाठी नेले आहे। चोरी केलेले सोने हे गोविंद सावकार यांच्याकडून हस्तगत झाल्याची माहिती मिळाली आहे। यातील मुख्य आरोपींसह अतिरिक्त 2 अज्ञात इसमांचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान हडको परिसरातील अबालवृद्ध महिला व युवकांनी कॅन्डल मार्च काढून नवा मोंढा पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले। आरोपींना फाशी देण्यात यावी व पोलिसांनी लवकरात लवकर योग्य छडा लावून न्याय द्यावा अशी मागणी मयत अमरदीप रोडे यांच्या वडिलांनी केली। मी पण भेट घेतली होती। त्यावेळेस आपल्या दृष्टीने ज्या काही त्रुटी त्याच्यामध्ये आमच्या नजरेस पडल्या होत्या त्या त्यांच्या कानावर टाकल्या। तिथलच्या लोकांना संरक्षण देण्याबद्दल असो किंवा आरोपीने वापरलेले हत्यारे जप्त करण्याबद्दल असो काही असो, यांना साहेबांनी त्याचं आपल्याला आश्वासन दिले की सगळे करू। त्याच्यानंतर त्यांनी 24 तासाच्या आत ते 3 आरोपी इतर निष्पन्न केले। आपल्या सहकार्यानं यांनी आणि त्यानंतर एसपी साहेबांची भेट घेतली। एसपी साहेबांनी पण आपल्याला तसं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही आशावादी आहोत की पोलीस डिपार्टमेंट आम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल। आम्हाला म्हणण्यापेक्षा त्या गुन्ह्याला न्याय देईल, गुन्हा जो घडलेला आहे त्याला न्याय देईल एवढे आम्ही आशावादी आहोत। अल्पावधीतच अमरदीप रोडे हे परभणीमध्ये लोकप्रिय नेते झाले होते। अमरदीप रोडे हे घरेलू हिंसाच्या विरोधात होते। अनेक माता बहिणींना दारू पिऊन त्रास देणाऱ्या नवऱ्यांना त्यांनी सुधारले होते। गरीब घरातील मुलीच्या लग्नाला आहेरात सामान देणे व आलेल्या प्रत्येकाला मदत करणे या स्वभावामुळे फार कमी काळात ते परभणीमध्ये लोकप्रिय झाले होते। त्यांची ही लोकप्रियता अनेकांना सलत होती म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असावी अशी चर्चा दबक्या आवाजात चालू आहे। पोलिसांनी मात्र लवकरच छडा लावू असे आश्वासन रोडे समर्थकांना दिले आहे। शिक्षा होईल याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊन त्या पद्धतीने व्यवस्थित आणि काही गडबड न करता पूर्ण डॉक्युमेंट्स करून आम्ही त्याबद्दल तपास करत आहोत आणि त्यामध्ये आपण कुठेही काही होईल अशी कुठल्याही प्रकारची शंका बाळगू नये। आणि काही लोक आम्हाला सांगितलं की साहेब पोलीस स्टेशन पॅक झाले। आता अमरदीपचे वडील पोलीसमध्ये होते, त्याचे बंधू पोलीसमध्ये आहेत, त्यांना माहिती आहे ते चांगल्या प्रकारे ओळखू शकतात किंवा त्यांना माहिती आहे की पोलीस कुठल्याही काम स्वतःची नोकरी किंवा काही धोक्यात घालून चुकीच्या पद्धतीने करत नाहीत। त्यामुळे कुणीही काही कुठल्याही प्रकारच्या अफवेला बळी पडू नये आणि तपास योग्य होईल याची मी शाश्वती हमी देतो। राहुल भराडे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, परभणी। सबस्क्राइब करा आमचे चॅनल आणि क्लिक करा बेल आयकॉनवर आणि पाहत रहा मराठवाडा टीव्ही, गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाड्याचा।